दुसऱ्या फेरीतील ही लढत. त्यानंतर आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी असा मॅच होणार आहे. तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. जीवदानी गिरीज संघ उपस्थित झालाय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एका बाजूने आदित्य बरफ तर एका बाजूने आपण पाहतोय चेतन बरफ याला. पाहूया पहिल्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज. तर विशाल विशाल खरपडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला मेगा फायनल देखील पाहायला मिळणार आहे. आदित्य बरफ स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव स्ट्राईक एंड वरती चेतन. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल विशाल खरपडे. पहिलाच बॉल आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये खेळून काढला गेलाय. डीप वरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. बघा चांगलं शतरक्षण झालंय. फिकी थोडीशी खराब झाली, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धाफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. ब्लॉक मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. कव्हर मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. फक्त एक सिंगल धाव म्हणजे जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. 3 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 2. वेगवान चेंडू विकेट किपर कडे थोडासा मिस्टेक होताना दिसला आपल्याला. बाईच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. वेगवान चेंडू टाकला गेला होता. बॅट्समन बीड झाले, विकेट किपर देखील बीड झाले आणि बाईच्या स्वरूपात एक धाव हे धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता. चांगला ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे बघा, चांगले शतरक्षण झाले. फेकी देखील तेवढे सुरेख झाली. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा सिंगल सिंगल धावसंख्या झालेली आहे 5. बॉल टाकून झालेत 4. बघा ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ते बॅटचं एज लागलंय आणि आपण पाहतोय चेतन बरफ याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद होतोय 5 या धावसंख्येवरती. तन्मय येतोय. तन्मय गोवारी न्यू बॅटर. या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग झालाय. स्वतः विशाल तिकडे पोहोचलाय. बघा खूप सुंदर झेल, खूप सुंदर झेल इथे पकडलाय. षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 5 धावा या धावफलकावरती लागल्यात.
पाहूया पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज तुळशीराम सांबरे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला टाकला गेलाय. चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली देखील राहिला होता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात केलाय तुळशीराम सांबरे याने. चला यानंतर टॉस केला जाईल. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झालेली आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 7. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? कारण चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती आणि आपण पाहतोय तिकडे मिसफील्ड झाला, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि हा चेंडू 6 धावांकरता निघून गेला. षटकार. थँक्यू डीजे. बघा तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केले मात्र प्रयत्नाला साथ मिळालेली नाहीये. तुळशीराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. ट्रॅकर यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. वाईट चेंडूने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. ते बॅटचा एज लागलाय आणि आता आदित्य बरफ याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ. या दुसऱ्या षटकातील बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 2 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. यस कम ऑन डीजे. फलंदाज गुरु येतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत त्या षटकातील. इथे बघा गुरु आला आणि गुरुने आल्या आल्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ तिकडे पण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पाहतोय गुरु देखील बांधून माघारी परतलाय. फलंदाज बाद. चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. कॅप्टन या टॉस करण्यासाठी. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. राकेश गोवारी न्यू बॅटर इन झालाय आणि राकेश साठी देखील बहुत एक चांगला चेंडू हाताला गेलाय. विकेट किपर कडनं थोडासा मिस्टेक झाला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि या एका धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 16 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आत्ताच आगमन झालंय. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय.
सर आपण टॉस करतोय. मी विनंती करतोय शिवरामजी शिलका साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. सन्माननीय शिवरामजी शिलका साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. बघा एका बाजूने गादवी चषक तर एका बाजूने शाष्टगरबाडा. शाष्टगरबाडाचा कॉल झालाय मात्र इथे आलाय गादवी चषक आलाय. टॉस जिंकलाय चिंचोडी संघाने. पाहुण्याने विनंती असेल आपण जाऊन स्थान नंबर 9 शुभेच्छा दिल्या जात आहेत कॅप्टनला. राकेशजी टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण? नाही, 3 ओव्हरचा मॅच आहे. जेवढे जास्तीत जास्त रन बनवू तेवढं चांगलं आहे. 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? एखादं टार्गेट असेल मनामध्ये? 40 ते 45. या सीझनमध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? चला आपल्याला शुभेच्छा असतील. अशोक, आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखं. म्हणजे क्षेत्ररक्षण टॉस जिंकला असता, क्षेत्ररक्षण स्वीकारला असता, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणखी एक प्रश्न आहे. आपण पाहतोय की सुरुवातीला पाहतो सीझन चालू झाला होता. तुमचा संघ चांगला फॉर्म मध्ये दिसत होता, चांगल्या ट्रॉफीज देखील फटकावल्या. मात्र मध्ये आपण पाहतोय की संघ थोडासा गॅप दिला होता. काही मॅचेस इथे पाहायला मिळाले नाही तुमच्या संघाकडनं. आता सर्व पोरं जॉबवर असतात आणि टाइम नाही मिळत. त्याच्यामुळे आता एंट्रीज पण थोडा कमी होत. आता परत बघू, ट्राय चाललंय आता परत खेळण्याचा. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाने. अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाला. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. दोन फलंदाज पाहतोय आपण. एका बाजूने विशाल तर एका बाजूने अमित. स्ट्राईक वरती अमित आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती विशाल आहे. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन परब. 16 धावांचं आव्हान ठेवलंय. 8च्या सरासरीने या 16 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार इथे टाकला गेलाय, मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये. पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईट आहे. वाईट बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्रा धावेने धावफलकाला इथे सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय. एक धाव ही धावफलकावरती लागली जाते. अजून मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता असणार आहे. 8च्या सरासरीने या 16 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत उमेला फाडा या टीमला. इथे आपण पाहतोय या इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेलाय. अमितने हा फटका केलाय. तन्मय तिकडे प्रयत्न करतोय, मात्र तन्मयला हा चेंडू स्टॉप करता आलेला नाहीये. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. कळशी तांब्याने घेते दादाने लग्नाला येते. 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 चौकार आल्या धावसंख्या 5 या आकड्यावरती. इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न सचिन कवळे याला शोधलाय. सचिनने खूप चांगला झेल पकडलाय. अमित याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. चेतन बरफ याने दिलंय प्रत्युत्तर. फलंदाज बाद. आता नको येऊ ताई
गाडी नाही नेसायला आता नको येऊ ताई गाडी नाही नेसायला आता नको येऊ ताई गाडी ओढणी घेते दादा मी लग्नाला येते 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 चेतन बारा कमबॅक करताना दिसतोय. नव्याने बॅटर देतोय तुलशीराम सांबरे न्यू बॅटर इन झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 5. धावा जिंकण्याकरता बनवायच्या 16, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 11 धावेंची आवश्यकता आहे. त्यानंतर मॅच आपण पाहणार आहोत जुदानी स्पोर्ट्स गिरीज आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी अशा दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. पॉइंट मध्ये बघा भूषण आहेत तिकडे. भूषण दयाताला पण पाहतोय पॉइंट मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता आहे. चेतन बरफ या षटकात कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. पूल करण्याचा प्रयत्न महेंद्र आला तिकडे आणि महेंद्र याने झेल सोडलाय. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर हाराल मॅच. बघा रनिंग मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न होता. कठीण होता मात्र पकडायला हवा होता. महेंद्र टमाळे पण पाहतोय तिकडे तैनात आहेत डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि त्यांच्याकडनं झालेले हा मिस्टेक, त्यांच्याकडनं झालेली ही चूक. एक धाव ही धावफलकावरती आता नोंदवली जात आहे. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. इथे पाहतो आपण वेगवान चेंडू तेच तरार चेंडू टाकला गेलाय आणि आता पंचांनी रेफर केलाय व्हाईट बॉल साठी. चला पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. चेतन त्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल तुलशीराम करता. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडू हाताला गेला. चेंडू येतो डॉट बॉल. या षटकातील बॉल टाकून झालेत 5 बॉल टाकून झालेत. धावसंख्या झालेली आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 8 धावींची आवश्यकता आहे. बघा 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. मॅच इथे थोडासा रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय आपल्याला. हा चेंडू वेगवान टाकलाय मात्र वेगावरती नियंत्रण आहे का तर यस वेगावरती नियंत्रण आहे. चेंडू लेग स्टिक वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा चेंडू ते डॉट. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. धावा आल्यात 8 आणि आता 6 बॉल आणि 8 धावींची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 8 धावा.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता आता 8 धावेंची आवश्यकता असणार आहे. 8च्या सरासरीने या 16 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात, अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत आणि आता या 8 धावा रोखण्याकरता दुसरा षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती असेल विशाल. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण तुलशीराम याला. तर बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय गोवारी. पहिला बॉल वेगवान टाकलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल पकडलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट. विशाल बॅक टू डग आउट. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आता तैनात केला गेलाय. दांडी गुल, फलंदाज बाद आणि 4 विकेट्स या ओव्हर मध्ये मिळवल्या तन्मय गोवारी याने. काय जबरदस्त परफॉर्मन्स. 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 4 विकेट्स त्याने मिळवल्यात. जबरदस्त परफॉर्मन्स. हाय लक चिंतामणी 11 उमेला फाटा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन. चला आपण लगेच जातो या मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय या मॅचचा तन्मय गोवारी.